अदिती अदिती कुठे आहे चिठ्ठी? नमाने काय लिहिलं चिठ्ठीमध्ये? हे बघ, ही चिठ्ठी मला तिच्या खोलीत सापडली. तूच वाच. मी हे घर सोडून कायमची निघून जाते. युवराज मला माफ कर. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तितकंच तुझंही प्रेम माझ्यावर आहे असा गैरसमज माझा झाला होता. पण तू काही उत्तर दिलं नाहीस. यावरून तुझं माझ्यावर प्रेम नाहीये याची खात्री पटली मला. सिद्धू दादा जो मुलगा शोधेल त्याच्याशी जबरदस्ती लग्न करण्यापेक्षा मी कायमचे घर सोडून निघून जाते. युवराज, फॅक्टरीचं काम नीट सांभाळ. तात्यांना घरच्यांना खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून. मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. नमा, कुठे गेलीस तू? का गेलीस? युवराज, तुझ्या डोळ्यात तिच्यासाठी किती प्रेम आहे हे दिसतंय. कर ना मान्य. तू का रडतोयस? अगं अदिती, नमा घर सोडून गेली. हो, पण तुझं काय? तुझी तर फक्त मैत्रीण होती ना ती. नाही म्हणजे काळजी वाटणं साहजिक आहे, पण एवढं का वाईट वाटतंय तुला? चल चल, तिला शोधायला हवं. आता तर घरच्यांना पण सांगावं लागणार. ताई काकी बापू काकांना कळल्यानंतर त्यांचे काय हाल होतील याची कल्पना सुद्धा नाही करवत आहे मला. मूर्ख आहे मी. माझ्यामुळे सगळं होतंय. माझ्यामुळे नमाला त्रास होतोय. माझ्यामुळे सगळं घरच्यांना टेन्शन येतंय. युवराज, तू तुझा नकार तरी स्पष्टपणे कळवायला हवा होतास तिला. आता वाईट वाटून काय फायदा आहे युवराज? वेळ निघून गेलीये. कुठे असेल नमा? काय करत असेल? तिला तर बोलता पण नाहीये. तिला काही सांगायचं असेल तर कशी समजावत असेल ती? काय करू आता? प्लीज अदिती, तू सांग. नमा कुठे गेली असेल? कुठे शोधू तिला? काल तुझ्याकडे आली होती तेव्हा रडवलंस तिला. त्या बघायला आलेल्या मुलाशी लग्न करायचं नाही असं स्पष्टपणे सांगितलं तिने. एकटी लढली, पण तू एकटं पाडलंस तिला. तुझ्यावर एकतर्फी प्रेम करत होती ती. नाही, हे एकतर्फी प्रेम नव्हतं. माझंही तिच्यावर तितकंच प्रेम आहे. माझं चुकलं. मी काल तिच्यासोबत ठामपणे उभा राहायला पाहिजे होतं. पण नाही, मी शोधून काढीन तिला. थांब. काय म्हणालास तू? तुझं प्रेम आहे नमावर? हो, मी नमावर प्रेम करतोय. पण घरातल्यांच्या भीतीमुळे प्रेम व्यक्त करण्याची हिंमत नव्हती माझ्यात. मी करतोय तिच्यावर प्रेम. घरचे काय म्हणतील? मी इथे कामासाठी आलो. त्यांनी इतकी मोठी फॅक्टरीची जबाबदारी माझ्यावर दिली. घरी मला राहायला दिलं आणि म्हणून मी कबूल करू शकलो नाही. घरच्यांना काय वाटेल याच्या विचारात मी नमाला काय वाटेल याचा विचारच नाही केला. मग आता सांग ना नमा. सॉरी नमा, मला माफ कर. मी आता यापुढे कधी तुला एकटं पाडणार नाही. सॉरी. या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. यांनी हे व्यक्त सुद्धा केलंय. पण किती काही झालं आणि आदिती तू कितीही ठरवलंस तरी हे लग्न मी जुळू देणार नाही. हे लग्न होणं अशक्य आहे. बघतेस ना ऐश्वर्या, किती मेहनत घ्यावी लागते मला. एवढं सगळं करून घरातल्या कोणाला माझी दयाच नाहीये. एक जण येऊन कोणी म्हणत नाही घरातलं की रे बाबा एवढी कामं करू नकोस. पण आता एवढे कष्ट घेतोय तर मी अमेरिकेला जाणारच. आणि हो, प्रॉपर्टी मधला हिस्सा घेऊन.
पण त्याआधी मला घरातल्या एकाचा काटा काढायचा आहे. कुठे कुठे बघणार ग तुझा भाऊ? सिड, सिड, आदिती, हिने ऐकलं तर नाही ना? तू कधी आलीस ग? तू ऐश्वर्याशी बोलत होतास तेव्हा. नाही ऐकलं हिने. सिड, मला तुला काहीतरी सांगायचंय. मला राहवत नव्हतं म्हणून. एक मिनिट. मन्या, मन्या इकडे. बरं ऐक, ते शेण गोळा करून ठेवलंय मी. ते घे आणि चूल घराजवळ नेऊन ठेव. मग गवऱ्या थापायला मी येतो. तेवढं घेऊन जा, मी येतो. ठीक आहे? सिड, अरे किती कामं करशील? आदिती काय करणार? अमेरिकेला जाण्यासाठी पैसा उभा करायचा. ही जेवढी कामं करतोय ना ती पण कमीच आहेत. तू पैसे पण उभे करशील आणि अमेरिकेला सुद्धा जाशील. आणि काय माहित, इथे अशी कामं करून तुला हे गाव सोडून, हे घर सोडून जावंसच वाटणार नाही. आदिती, अमेरिकेला तर मी जाणार आहे. ऐक ना, आपण ते नंतर बघू. मी कामं करतो. सिड, ऐक ना, मला काहीतरी बोलायचं म्हणून आले मी इथे. बोल ना. सिड, थांब 2 मिनिटं, सोड. बरं ठीक आहे, दादा एक आहे. बोल. सिड, नमासाठी माझ्या मनात एक मुलगा आहे. नक्कीच युवराज बद्दल बोलते. कोण ग? तू ओळखतोस त्याला? म्हणजे तो आपला म्युच्युअल फ्रेंड आहे. हो आणि घरातले पण त्याला ओळखतात. हो. म्हणजे माझ्या मनात जो मुलगा आहे तोच मुलगा तुझ्या मनात सुद्धा आहे. हो. सिड, अरे हे बघ आदिती, ते तसंच मनात राहू दे. कोणाला आता कळू देऊ नकोस. पण तू काही काळजी करू नकोस. मी हे लग्न जुळवून देईन. खरंच? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? नमाचं लग्न त्याच मुलाशी होणार. थँक्यू. अगं काय करतेस तू? अगं कपडे बघ ना, खराब आहेत माझे. आणि घरी आल्यावर बोलू ना. इथे बघ. बर. थँक्यू सिड. या पटकन या. थांबा. नमा 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 नमा, मी खूप खुश आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स नमा युवराज. कॉंग्रॅच्युलेशन्स. का? मी आताच सीटशी तुम्हा दोघांविषयी बोलून आले. काय म्हणाला तू? अरे, त्याच्याही मनात नमासाठी तूच आहेस. सिद्धार्थ नमासाठी माझा विचार करतोय? हो. का? काय झालं? नाही आदिती, काहीतरी गैरसमज होता. आय नो युवराज, मागच्या काही दिवसात सीट खूप चुकीचं वागलंय. पण विश्वास ठेव माझ्यावर. अरे, नमा त्याची लाडकी बहीण आहे. तो तिच्या बाबतीत काहीच चुकीचा निर्णय घेणार नाही. आणि म्हणूनच तो घरातल्यांना नमासाठी तुझं स्थळ सुचवणार आहे. परत जर नमाकडे नजर वर करून बघितलंस ना तर तुझं काय होईल हे तुला पण कळणार नाही. युवराज, कसला विचार करतोयस? रिलॅक्स. हे बघ, आता सगळं क्लिअर झालंय. टेन्शन नको घेऊ. सिद्धार्थ कसाही वागला तरी तुझ्या बाबतीत तुझ्या मनाविरुद्ध तो कधीच वागणार नाही. नमा, माझा ह्यावर विश्वास आहे की काही झालं तरी आपलं लग्न नक्की होईल. नाटकं किती दिवस करायला लागणार आहेत काय माहित. अरे सिद्धू भाऊ, अरे बघून ठेव ना. हे अंग मेहनतीचे काम आमचे. तुम्ही कशाला एवढे कष्ट घेता? अरे असू दे, त्याची इच्छा आहे ना करायची, करू दे त्याला. कुठलंही काम छोटं मोठं नसतं. आम्ही नाही का
ही अशी कामं करतच मोठे झालेले आहोत. हो आप्पा, आम्ही बघितलं की तुम्ही कष्ट करता, शेतीचे सगळे काम करता, म्हणूनच एवढं मोठं उभं झालंय ना. अरे यात तुमची सुद्धा मेहनत आहे. बरं ते असू दे. किती गोण्या झाल्या? आप्पा 10. 10 ना? ठीक आहे. ठीक आहे, ही तुझी मजुरी. राम राम आप्पा, हा, हा. येतो. ये सिद्धू. सिद्धू, मोठा भाऊ म्हणून नमाच्या लग्नाची जबाबदारी घेतलीस. बरं वाटलं. छान स्थळ शोध, चांगला मुलगा बघ. पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आप्पा तुम्ही काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. सिद्धाचा फोन, याला माझी आठवण कसं आली आज? बोल सिद्ध्या. अरे बरं मला सांग, तू कुठेस आता? मुंबईत आहेस की गावाला आहेस? अरे मुंबईतच आहे, बोल ना. अरे काही नाही, मला जरा एक महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. हा अरे बोल ना. बरं अमित, मला सांग, तुला माझी बहीण नमा आवडते ना? अरे हे काय मध्येच? मी एकदा बोलले फक्त, छान आहे ती, बाकी काही नाही. त्याचं काय आता मध्येच? तुला राग आलाय का? अरे सॉरी. हे बघ, अरे घाबरू नकोस, मी खरंच मनापासून विचारतोय, तुला नमा आवडते ना? खरं सांग. हो म्हणजे तशी चांगली आहे ती. मग झालं तर. आणि काय अमित, नमासाठी स्थळ बघताय तर म्हणजे मला असं मनापासून वाटलं की तुझं नाव सुचवावं म्हणून. माझं? हो. अरे घाबरू नकोस. नमा घाबरू नकोस. अगं युवराजला घरातले सगळेच ओळखतात, त्यामुळे ते नाही म्हणणारच नाही. पण युवराजचं स्थळ म्हणून नाव सुचवणं आणि तुम्ही दोघं एकमेकांना आधीपासून आवडता, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. ते सुद्धा घरातल्यांना सांगायलाच हवं. हो, भीती वाटणं अगदी साहजिक आहे, पण सगळ्यांना नाही. ऍटलीस्ट ताई काकी आणि बापू काकांना तरी सांग. आई बाबा आहेत ते तुझे. हे बघ, मुलगी म्हणून ताई काकी आणि बापू काकांपासून युवराज तुला आवडतो हे जर तू लपवलंस ना, तर त्याचं त्यांना जास्त वाईट वाटेल. सीट सांगेल तेव्हा सांगेल, पण तू आधीच सांगून टाक. हो अदिती, सिद्धार्थ जर घरच्यांना सांगतोय ना तर सांगू दे. मलाही भीती वाटते. प्रेम करताना भीती नाही वाटली आणि आता घाबरताय? हे बघा, प्रेम करताय ना तर मग ते कबूल करण्याची पण हिंमत ठेवा. ते काही नाही, सगळ्यांना नाही, पण ताई काकी आणि बापू काकांना नमा तू सांगितलंच पाहिजेस. हा, आणि हे बघ, ताई काकी आणि बापू काकाशी मी स्वतः बोलीन लगेच? अरे हो, लगेच बोलून घेतो. फक्त तू तयार आहेस ना ते सांग. अरे हो, पण मी अजून काय लग्नाचा विचार नव्हता केला रे. अरे बाबा, लग्न काही लगेच लावून देणार नाहीये, पण बोलणी तर करून ठेवू. हा मग ठीक आहे. अरे पण झालं तर मग. हे बघ, सांगतोय मी घरी, तू पण तुझ्या घरच्यांशी बोलून घे. ठीक आहे, चल. वा, अमित पण तयार आहे. नमासाठी इतकं परफेक्ट स्थळ तर अजिबात मिळणार नाही. सर मॅम, सर हे काय, तुम्ही कुठे बाहेर चाललात का? हो, आमची ऑनलाईन कॉन्फरन्स सुरू होते. बरं ते जाऊ दे, तू काय एवढा खुश आहेस? सर, तुम्ही म्हणाला होतात ना की देशमुखांना श्रीमंतीचा शॉक नाहीये, म्हणूनच एक साधा, समंजस, देशमुखांना आवडेल असा, त्यांच्या परफेक्ट कॅटेगरीमध्ये बसणारा मुलगा शोधलाय मी. आणि सर, मला बोलता येत नाही याची त्याला काहीच अडचण नाही. कोण आहे? कोण मुलगा? धीर जरा सर, तो मुलगा येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल. पण सर एक आहे, मी जेव्हा त्याला घेऊन येईन ना तेव्हा तुम्ही त्याचं आणि त्याला मी घेऊन आलो म्हणून प्लीज माझं सगळ्यांसमोर कौतुक करा. चला, आता घरातल्या सगळ्यांना त्या मुलाबद्दल सांगायला हवं. येतो. कोण मुलगा पकडून आणणारे देव जाणे. या एक्साइटमेंट मध्ये काही गडबड व्हायला नको म्हणजे झालं. ओके,
ए महालक्ष्मी उठ. कॉन्फरन्स आहे ती, तुझी किटी पार्टी नाहीये. आय नो कॉन्फरन्स आहे म्हणूनच रेडी झाली आहे ना मी. काय बोलणार आहे कॉन्फरन्स मध्ये? ज्या लेटेस्ट मीटिंग झाल्या त्या अटेंड केल्याय का तू? तुला माहितीये का बिझनेस कसा सुरू आहे, काय चाललंय तिथे? हे बघ, तू काहीतरी बरळत बसशील आणि नुकसान करून ठेवशील आपल्या बिझनेसचं. चल उठ उठ. ओके तू बोल फक्त, आय सिट क्वाइट. पण बसू दे ना, मी एवढी तयार झाली आहे तर. ओके ओके ओके, म्हणजे तयार झाली आहे म्हणून तू कॉन्फरन्स अटेंड करणार आहे? तर उठ. काय काय लोक माझ्या आयुष्यात आले, एक ही आहे आणि एक तो आहे. अहो नीट लिहा पापडाच्या पाकिटाचा हिशोब. अगं नीटच लिहितोय ना. काय नीट लिहिताय? अगोदर काय म्हटलं 10 आणि लिहिलीत किती 13. अगं 10च लिहिले मी. तुमचं अक्षर ना कोंबडीच्या नाही ऐश्वर्याच्या पायासारखं आहे. नीट लिहा. तुमच्या अक्षरामुळे माझा हिशोब चुकायचा. तू ओरडू नको. हा अगं म्हणजे प्रेमानं बोल. मग मी कसं प्रेमानं लिहितो. लिहा नीट म्हणे प्रेमाने बोल. हो हो नमा, मला कळतंय ताई काकी आणि बापू काकांसमोर यायला तुला जरा असं दडपण आलं असेल. पण आता आपलं ठरलंय ना, मग सांग त्यांना. ऑल द बेस्ट. चल. नमा, हा कदाचित युवराज विषयीच सांगायला आलाय. यालाच सांगू दे. बापू का? अरे सिद्धू, बरं झालं तू आला. अरे आज मी गुरांना चाराच टाकला. तू आज जरा चारा टाक ना. सिद्धू अजिबात तू गोठ्यातली कामं करायची नाही. तू जेव्हापासून गोठ्यातली कामं करायला लागला ना, ह्यांना मोकळा वेळ मिळायला लागला आणि हे इथे बसून माझ्या हिशोबात घोळ घालताय. म्हणजे मी हिशोबात घोळ घालतो हे तुला दिसतं? आणि मी ऐश्वर्याला सोडून हिच्यासोबत बसलोय, हिला वेळ देतो हे मात्र हिला दिसत नाही. अगं कधी मी तुला वेळ दिला नाही तर तू किती ओरडते माझ्यावर की सतत आपल्या ऐश्वर्या बरोबरच असतात. आणि आज बायको सोबत आहे तर हिला मी नकोसा झालो. ताई काकी, बापू काकाला थांबू दे इथे. मी गोठ्यातली कामं करतो आणि तशी जबाबदारी घेतली आहे ना. बरं ऐका, तुमची अजून एक जबाबदारी मी हलकी करणार आहे. कोणती? नमासाठी मी एक चांगला मुलगा पाहिलाय. अगं बाई, अरे कोण आहे? किती शिकलाय? काय करतो मुलगा? नाशिकचा आहे की बाहेरचा आहे? अरे हो हो, सांगतो सांगतो सगळं सांगतो. नमा, हा नक्कीच युवराज विषयी बोलतोय. बरं ऐका, त्या मुलाची वेगळी ओळख करून द्यायची काही गरज नाहीये. तर तुम्हाला सगळ्यांना ओळखतो आणि तुम्हाला भेटला सुद्धा आहे. आणि हो, घरातल्या सगळ्यांना सुद्धा ओळखतो तो. हो? कोण? पण सिद्धू, नमाबद्दल सगळं माहिती आहे ना त्याला? बापू काका, तू अजिबात काळजी करू नकोस. त्याला नमाबद्दल सगळं माहिती आहे आणि नमा जशी आहे तशी तो तिला स्वीकारायला तयार आहे. आता तर कन्फर्म हा युवराज विषयीच बोलतोय. नाही, सिद्धार्थ नक्की माझ्याबद्दल बोलतोय. त्याने मला सांगितलं नमाचा विचार डोक्यातून काढून टाक आणि आता तो माझं स्थळ सुचवतोय. अरे तो आपल्याला ओळखतोय, आम्ही त्याला ओळखतोय, एवढंच सांगतोय. पण तो कोण आहे ते तर सांग. सांगण्यापेक्षा दाखवतोच. अगं बाई, हा तर घरातलाच आहे. अरे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालंय. आम्हाला स्थळ पसंत आहे. बापू अक्का, तुला सांगितलं ना, अजिबात काळजी करू नकोस. त्याला नमा आवडली आहे आणि माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? अरे हो, तुझ्यावर तर पूर्ण विश्वास आहे. म्हणून तर स्थळ आम्हाला आवडलंय. आम्ही खुश आहोत. पाहण्याचा कार्यक्रम लगेच उरकून घेऊ मग. हो हो, उरकून घेऊ. हो, पण आपण पहिले नमाशी बोलू. अहो ते तर बोलूच हो. मुलगा कसा विश्वासातलाय, काल सारखं काही होणार नाही. ते बळीवाची असंच करतात ना.